बघ ना अतुल, मला इथे येऊन आहे ना 7 दिवस झाले, पण हे 7 दिवस कसे गेले तर कळलंच नाही. म्हणजे मला एवढं म्हणायचं होतं की इथे राहायला पण आवडतंय, इथे करमतंय पण, आणि मला तू पण आवडतोयस. मी पण आवडतो म्हणजे काय ग परी? आवडतोय म्हणजे आवडतोय ना. बघ ना, इथं आल्या मी एवढ्या मुलांना भेटले, राम्या, सोम्या, नाना, पण हे सगळे एका साईडला आणि तू एका साईडला. एवढं आवडतोयस तू मला. बर, आणि तुझं हे बर म्हणलेलं पण आवडतं बरं, स्टाईलमध्ये. असं आहे होय? चांगलं आहे की मग. हा, चांगलं तर आहे, पण माझ्या सावत्र बहिणीसाठी, म्हणजे सरीसाठी आहे. असं का बोलतोय का सावत्र वगैरे? आता सावत्र आहे तर सावत्रच बोलणार ना. हा, पण मोठी बहीण म्हणून सांगत जा ना. ठीक आहे, तर तुला एक आतली गोष्ट सांगू. सांगा की. आमची आई ना आमच्या सरीला तुला देणार आहे, म्हणजे तुझं आणि तिचं लग्न होणार आहे. बर बर, मग परी तुला काय वाटतंय, सरीचं आणि माझं जुळावं की नाही? मला तरी असं वाटतं की नाही जुळावं तुमचं. जुळलं तर आपलं जुळावं आणि तुटलं तर तिचं तुटावं. अगो परी, चालूच की राव तू. ते तर मी आहे म्हणा, कोणी काही पण म्हणे ना. मग आवडलं तुझं हे खरं बोलणं, आपल्याला आवडलं. तसं खरं बोलणं सोडून तुला माझ्यातलं दुसरं काही नाही आवडलं? आता सगळं खरं सांगायच लागतंय का? मग बोल. अरे बोल की. हा, अगं तुझं हे दिसणं आवडलंय, तुझं हसणं आवडलंय, तुझी नजर आवडलंय, आणि तुझं रुसणं सुद्धा का आवडलं. आता खरं सांगायचं तर तुझे हे मऊ मऊ गुलाबी गाल, लाल लाल होठ, काळे भोर केस, सगळंच आवडलंय बघ. आता अजून खोलून सांगू काय? हो, मग जेवढं खोलून सांगता येईल तेवढं खोलून सांग ना, ऐकायचंय मला. बर, तुझी ही कोरीव मान, भारदास बांधा, शाळेला फुडून मागून फक्त बघत राहावं असं वाटतंय बघ. पण काय करणार ना यार परी, तुझं हे देखणं सौंदर्य मला नाही भोगता येणार, त्यामुळं मी थांबतो, जरा मापातच बोलतो. असं नको ना करू. तुझं हे अंगावर काटा आलेलं बोलणं आवडतं मला. हे बघ, तू जी तारीफ करतो ना ते मला खूप आवडतं, त्यामुळे तू थांबू नको. कळतंय का तुला? कळतंय ग, सगळं कळतंय, पण काय करणार, तर तुझं आणि माझं पुढे जाऊन काय होणारच नाही, तर बोलून काय फायदा. त्यापेक्षा मी सरीला जाऊन बोलतो की. असं नको ना करू. तिला पण बोल आणि मला पण बोल, मला काही अडचण नाही आहे. आणि तसंही उद्या जर जाऊन सरीचं काही फिसकटलं तर मी तर एका पायावर तयार आहे ना तुझ्यासाठी. तू माझ्यासोबत असताना ना बिंदास राहत जा. जसं बोलायचं तसं बोल, जसं राहायचं तसं राहा, जे करायचं ते कर ना. माझ्यासारखं माझ्यासोबत बिंदास राहा. कळालं? कळालं, पण कोण तर आले वाटतं. कोण येणार आहे आपल्या दोघात? ठीक आहे, वर्ष वर्ष ये की, तुझी वाट बघू. असं परी, तुला घरी बोलवलंय. मला कोण घरी बोलवणार आहे? अगं ताईंनी बोलवलंय, काहीतरी काम आहे वाटतं, जा. अरे हो की राव, काम होतं. आणि तू नाही येणार आहे का? नाही, मी जरा विहिरीवर चालले, ते काम झालं की मग मी घरी येते. जा तू. अतुल, निघते मग मी आता. काय चाललंय अतुल तुमचं? अगं वर्ष, कुठं काय काय नाही चाललं. अतुल, तुम्ही मला तरी खोळ्यात काढू नका बरं का. अगं तुला कशाला खोळ्यात काढतो मी? नाही ना काढत खोळ्यात, मग घ्या माझी शपथ. वर्ष, घ्या की माझी शपथ. मग काढत नाही ना मला खोळ्यात, मग घ्या शपथ माझी. बरं बाबा, तुझी शपथ घेऊन सांगतो, नाही तुला खोळ्यात काढतो. आणि इथनं पुढं कधी काढू बी नका, कारण एक वेळ मला मरण आलं तरी चालेल, पण तुम्हाला गमवणं चालणार नाही. बर, असं का ग? कारण सोपं आहे हो. कारण आता मी जे काय बी आहे ना ते तुमचे आहे बघा. तुमचं जे काय आहे ते फक्त माझं आहे, आणि माझं जे काय आहे ते फक्त तुमचं आहे. त्या आता मळ्यात पोरी आलेत, त्या पोरी आणि त्यांची आई मला जरा आगावंच वाटतात बघा. तुम्हाला नादी लावतील, फसवतील, पण अतुल, तुम्ही माझे म्हणून तुम्हाला सांगते मी. तुम्हाला शपथ आहे माझी, तुम्ही कोणाच्या नादी बी लागायचं नाही आणि फसायचं बी नाही. काय? कारण तुम्हाला हरवणं मला शक्य नाही. कळलं ना? कळलं बाई, सोड हात. बरं आहे मग. काय झालं? भारी वाटतंय. तुला मस्त भारी वाटतंय का? हा, काम धंदा सोडून देऊ का तुझ्यासाठी? नाही, काय काम नाही. वर्षी एडी झाली काय? तू कोणी बघितलं तर? बघू द्या की, मग जे बघायचं आहे ते सगळ्यांनी बघितलंच पाहिजे. हम्म, बघितलं पाहिजे. असं काम काय मोकळ्या रानात करतात काय? असं
चला मग आपल्या जागेवर. चला. वर्ष वर्ष सोड की कोणतर बघल की. नाही चला. अगं वर्ष कोणी तर बघितलं तर. अगं वर्ष वर्षे अगं सोड की येडी झालीस का तू. ग बसा तुम्ही. चला. अगं वर्षे बघल की कोणतर. वर्षे खाऊ चल पडशी भेटली बाय. नाही चला तुम्ही. हे अगं वर्ष अगं ऐक माझं. तुला पडतो भेट ना मी आता. चला गप तुम्ही. वर्षी तू तर पडतो बाय. अगं वर्ष एवढं काय घाई करते. थांब. कसं होतो मी? वर्षे काय हळू की असं काय करणार. वर्षे सोड. ए परे कुठं घेईन ती उन्हातानाच बोंबलत. कुठे हिंडणार आहे? बोरं बघायला गेले होते खाली, पण बोरच भेटले नाहीत. तुला बोरं भेटणार आहेत का? तिथे पोरं आहेत ना, सोमा रमा लाल्या नाम्या, त्यांना घेऊन जायचं. त्यांनी दाखवलं असतं. आज तेच करते, पोरांना सांगते. मग सरी देवी आज काय मागितलं देवाकडे? म्हणजे आज हिचा उपवास आहे ना. हो उपास तपास करते म्हटल्यानं त्याचं समजा चांगलंच होणार. फक्त आम्हाला इथनं काढू नको म्हणजे झालं. आई काय बी काय बोलते ग तू? मी कशाला इथनं हाकलू तुम्हाला? आणि असं बी समद भाऊने तुला सांभाळायला दिलंय, मला नाही. अगं हे तात्पुरतं आमचं आहे. एकदा का तुझं आतल्यावर लग्न झालं का नाही की समजा तुझं आहे बघ. आई मला नाही करायचं ग लग्न. नाही करायचं म्हणजे मग करायचं काय आहे तुला? म्हणजे आता इतक्यात लग्न नाही करायचंय मला. आई मग मी करते लग्न ना आता. म्हणजे कसं मला आता लग्न पण करायचं आहे, मी तयार पण आहे लग्नासाठी. आणि अतुल पण म्हणजे कसं एका पायावर तयार आहे. हे बघ हे बघ. ए परे जा तू बोरं खायला. मला जरा हिला समजवायचं आहे. मला पण ऐकायचं तू काय बोलते ते. तुला सांगितलेलं कळतं ना? पळत ना. बरं ठीक आहे. का ग का लग्नाला नाही म्हणते तू? हा ए मी तुझ्याशी बोलते ना. काय झालं लग्नाला नाही म्हणायला? आपलं नशीब किती फाटकं आहे माहित आहे ना. त्या चुलतीनं आपल्याला घरातनं बाहेर काढलं. तुझा बाप काही बी बोलला नाही. तशी बी सोड, बापामुळेच वेळ आली आपल्यावर. पण आता जर सुखाचे दिवस यायला लागल्यात तर घे की फायदा करून. हा एकदा का तुझं ते आतल्यावर लग्न झालं की आपल्या मागचा घोर मिटल. आपण सुखाने इथं राहू. कळते ना तुला मी काय म्हणते ते? होय ग करणार आहे ना लग्न त्याच्यावर? कळते ना तुला मी काय म्हणते ते? आई अगं दुखतंय ना, सोड. दुखते ना म्हणजे मी आधी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. करशील ना लग्न त्याच्याबरोबर? आणि इथनं पुढे नाही म्हणून शब्द तोंडातला निघाला ना की तू आहे आणि मी आहे. आई सोड ना. ठीक आहे बी तू म्हणशील तसं करते, सोड. हा मग हा शब्द लक्षात ठेवायचा. चला उशीर झाला. येतो मी काय. हा का हो एवढी कसली काय करताय? थांबा की थोड्या वेळ. आता काय काय त्याच्यात कामावर तर जावं लागेल का नाही. अहो जावा की. आणि ह्या गोड बायको संग थोडं गुलू गुलू करा, मग जावा. आता गुलू गुलू करायला वेळ नाही. हा कामावर तर जावं लागेल का नाही. जाऊ दे. नाही नाही सोडणार. अगं काय येडेपिडे झाली का काय. हा आता गेल्या आठवड्यात तूच कालाव करत होती का नाही. कामावर जावा कामावर जावा. आणि आता चाललोय तर उगा आडवी यायला लागली. जाऊ दे बरं मला. सोड आयला अवघड आहे गड्या बायांचं एक. जाऊ दे. ओ काय अवघड नसते, सगळं सोपं असते. फक्त कसं थोडंसं गोड बोला, कौतुक करा, म्हणजे कसं आम्हा बायकांना जरा बरं वाटतंय. होय बाई करतो आल्यावर कौतुक काय असेल तुझं ती. हा पण आता जाऊ दे बरं. एक तर उशीर झाला कामाला आणि लय काम आहे ती बघ तिकडे. आणि ती भाऊने आणलेली जी बाई आहे का अगं लय कडक आहे ती. हा तिने जर भाऊला सांगितलं का मग आता येत नाही वेळेवर तर मग हा जावं लागेल मला. जाऊ दे चल. ओ थांबा ना थोडं, अजून थोडा वेळ बोला मग जा. अगं एक तर माझा कसा बसलाय आणि काय बोलू तुला. हा जाणलोट काढल्या जनावराची आणि वैरण बी टाकली. तेवढं पाणी फक्त दावा आणि उगा सारखं अंगाशी करत जाऊ नको. जाऊ दे मला. आयला काय सटकले पिटकले का काय तू. हा
असं काय करायला लागली तू? हे बघ, दुपारी मी जेवायला आलो तर येईल, नाही तर डायरेक्ट सांच्यालाच येतो. चल जाऊ दे आता. थांबा अजून थोडा वेळ. अगं जाऊ दे बाई, पाया पडू का तुझ्या आता? जाऊ दे, परत आल्यावर बघू काय असेल ते. सोड, येतो पण हं? पण अजून कसं कुणी बी का दिसणार? समधी पाखर घरट्याच्या बाहेर आलीच नाहीत की काय? नसतील आली, असतील काहीतरी कामाभिमत. होय होय, असतील असतील. ना आजकाल तू घरी कमी न इकडे जास्त असतो रे, काय विषय काय आहे? अरे विषय एकदम साधा आहे बघ. कसं आहे ना, त्या निहाचं लग्न झालं तर माझं बी लग्न लवकर उरकायचं आहे ना. आता त्यासाठी मलाच धडपड करावी लागते बाबा. हा अरे इथं 35 वर्षाचा मावस भाव बिन लग्नाचा आहे आणि तू गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेस होय? हा बघ, कसं आहे ना, तुझा आयुष्य जरा वेगळा आहे र. आणि तुला एक सांगू का, मला माझ्या आयुष्याचा लाल्या नाही करून घ्यायचा. मग पैलवान, राम 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 राम. या ए लाले, ह्यालाच केला कशाला आणणार इथं? अरे पैलवान, जे जुनं झालं गेलं ते सोड की, विसरून जा की. अरे किती दिसते धरून बसणार आहेस? हा अरे आयुष्य लय छोटं असतंय रे. ए, असं कसं तुला सोडू? हा, पण मी काय म्हणतो, तुझा माझ्याचा संबंधच काय आहे? हा, काय येतो तू इथं? हाय का आता लाला साहेब, मी तर काय बोलणार हो. हा? ए महादा, तो माझा मावस भाव आहे, त्यामुळे तो कवा बिन कधी बी इथं माळ्यात येईल. तुला काय अडचण आहे याची? अडचण? अरे अडचण ह्यो लय नास काय त्याची आहे, कळलं का? अरे महादा मर्दा, इथं कोण कोर आहे? सगळे दुसऱ्या नजरे नासकीच आहे ती का? दे विषय सोडून. असं कसं सोडू? हा, असं कसं सोडू? ह्यानं जर मला परत कुठं ना करताना गावला का नाही इथं, तर ह्याला जाग्यालाच पुरतो बघ मी. ए अरे सर बाजूला. हा हा, जा जा, आला मोठ्याला पुरणारा. हा आवाज बघितला का त्याचा बसलाय आणि मला पुरतोय. आईला ऐकून घेतोय म्हणून जास्तच बोलायचं का? हा, काय? काय बी बोलायचं. पैलवान पैलवान लयच गरम झाले रे. काय झाले? हा ना, काय जाऊ झालं? दे. जाऊ दे, जे जुनं गेलं ते झालं, कशाला उगाच उकरायचं? सांग ना काय झालं काय? अरे जाऊ दे रे, कसं आहे ना, आता झाकलेली मूठ कशाला उघडायची? जाऊ दे जाऊ दे. अरे उघड मारता मूठ, सांग की काय झालं काय, सांग की. असं म्हणतो, त्याचं काय आहे ना, ती पैलवान आणि त्याची बायको तर आपल्या घरी म्हणजे माझ्या घरी कामाला होती ना. हा, तर काय झालं, एक दिवशी मी त्याच्या बायकोला घेतली पट्ट्यात. हा, आणि आमचं झालं ना सुरू. हा, आणि तुला सांगतो, एकदा नाही दोनदा नाही, लई वेळा आम्ही एन्जॉय केलं लय. आता एक दिवशी घालून त्याला पैलवानाला लई मोठा वाद झाला बघ. काय सांगतो? हा, आणि त्यानंतर त्यांनी आमच्याकडे काम करणं बंद केलं. असं हा, काय? आणि त्याच वादामुळं हे असं चिडचिड करत फिरतय बघ. म्हणून आता इतका तापला होतोय. होय. आयला शब्बासल्या का बारकायस पण राव तू, खरंच नाव राखलंच भाऊ तू. मग अरे म्हणून म्हणतोय मी, जसं सांगतोय तसं वागत जा, म्हणजे कसं तुला एक आणि मला एक अशी पटवतो बघ, अशी काय. अरे ऐकतो ना भाऊ तुझं सगळं ऐकतो, फक्त आपलं जुळवून दे ना, कर ना असं आपलं का? काम. अरे 101% 101% तुला पटवून दाखवतोच बघ. खरंच राव, खरंच आपलं तेवढं काम कर. होणार ना, होणार. बरं चल जरा पुढे जाऊन येऊ, कोण हाय का बघू. हा, याला मलाच उशीर झाला का तुम्ही लवकर आलाय? नाही नाही, आम्ही पण आत्ताच आलोय. ये, काय म्हणतोस? काय नाही. बरं अयो सरे, तेवढं बांधाखाली पाटी राहिल्या, तेवढी घेऊन येते का? या सरीला काय झालं नेमकं, एवढी नाराज होऊन चालली ती? तिला काय होते फुगायला, जरा बी डोकं नाही बघ तिला. डोकं कसं नाही, चांगली देखणी पोरगी आहे घ्यावं तुमची. हा, अरे देखील नसून काय उपयोगाचं, डोकं बी पाहिजे का नाही, जे त्या सरीकडे अजिबात नाही.
बरं ते जाऊ दे, तुझं काय चाललंय, बायकोचं काय चाललंय? आमचं चांगलं चाललं की दोघांचं. आणि तिचं बी ना आता पोटूशी आहे बघा ते, त्याच्यामुळं घरीच असते, आराम करते बघा. ते तर आहेच की. होय की. जरा पाणी पिते बघ, ह्यांच्या वैतागातनं डोकं एकदम गरम झालंय बघ. होय. होय हो. म्हणजे डोकं गरम व्हायला काय झालंय नेमकं? आता 7-8 दिवसापासून मी तुमच्यात काम करतोय का नाही, म्हणजे तुमचा जर विश्वास असेल तर सांगा नेमकं काय झालंय, नाहीतर राहू द्या. अरे तसं सांगायला काय बी नाही, पण ही सरी लग्नासाठी तयारच होईना बघ. दिवसेंदिवस वय निघून झाले, म्हातारी झाल्यावर कोण करणार आहे रे हिच्याशी लग्न? म्हणजे हिथं लग्न करायचं नाही का, कधी लग्नच करायचं नाही तिला? हा, ती लग्नच करायला नाही म्हणते, डोक्याला ताप झालाय बघ नुसता. बरं जाऊ दे, तुम्ही काय नका लय लोड घेऊ. हा, मी बघतो कामाचं काय असेल ते, तुम्ही पे पाणी. हा, अरे करशील काम, पण जरा माझ्या जवळ बैस, माझ्या संग बोल. कामाचं काय होतच राहतील की. होय की होय की, तुझं बी काय नाही नको घेतो. म्या द्यावं आणि समोरच्यांना नाही घ्यावं, कसं दिसतंय ती? नाही नाही घेतो की. मादा, मी तुझ्याकडे काय मागितलं तर तू माझं काम करशील का? ऐका आता, तुम्ही मागावं म्या नाही करावं असं होईल का सांगा बरं? हा, नाही ना होणार. हा, कधीच नाही होणार बघा. ते तर आहेच की. पण कसलं काम सांगा की, करतो की मी. हा, सध्या तरी त्याची काही गरज नाही म्हण, पण जेव्हा का मला मदत लागल तेव्हा हक्कला ये म्हणजे झालं. नाही नाही असं होईल का? हा, बरं चला, मी काय करतो, असं उगं बसण्यात काय मला बरं वाटत नाही बघा. मग मी भिडतो कामाला. असं म्हणतोस तर चल लागू कामाला. महादा, जरा हात दे की. हा, अरे जरा गुडघं कच्च झाल्यात. काय गे पोरे, काय नाराज आहे? काय झालं? पप्पा, तुम्हाला वाटतं का हो मी आता लगेच लग्न केलं पाहिजे, आणि ते बी त्या आतल्या संग? बोला ना पप्पा, तुम्ही असं गपगप कवर राहणार आहे? हे बघा पप्पा, तुमच्या असं शांत राहण्याचा ना ती बाईलाही फायदा घेते. मला माहिती आहे ती स्वतःसाठी स्वतःच्या फायद्यासाठी काय करू शकते ते. ती लवकरच मला बळीचा बकरा बनवणार आहे. कारण आत्ताच मग अशीच तिने मला दम दिलाय, तुझं लग्न तर आतल्या संग लावायचंय म्हणून. अहो पप्पा, पण मला नको आहे हे, मला नाही करायचंय लग्न. बोला ना काहीतरी. बघ पोरे, मी माझा संसार करताना जे काही चुका केल्या आणि त्या चुकापायी तुम्हाला समजाच मी रस्त्यावर यावं लागलं, आणि त्यामुळे मी सगळा व्यवहार तुझ्या आईला दिला, आणि आता ती जे सांगेल तेच पूर्व दिशा. आई नाही, सावत्र आई म्हणा. मला माहिती आहे ती बाई फक्त स्वतःचा फायदा बघते आणि स्वतःच्या फायद्यासाठीच सगळं काही करते. तिनं तुम्हालाही असंच घोळ्यात ढकललंय, आणि तसंच मला बी कवा बी ढकलू शकते, आणि कोणाला बी कळतं हो त्या आतल्या संग लग्न करायचं आणि इथेच रुतून बसायचं. मला काही त्याचं काही घेणं देणं नाही आहे. ते अतुल कसा आहे, तो काय करतो,
मला कळलं पाहिजे, त्याला मी आवडली पाहिजे. आणि तसं जर होणारच नसेल ना तर मी काय त्या आतल्या संग लग्न करणार नाहीये. आणि हा, तिला जर तो अतुल जावई म्हणून पाहिजे असेल ना तर लावून दे म्हणा त्या परीचं त्याचं संग लग्न. मी काही नाही करणार. आणि आता तुम्हीच मला ह्या कोड्यातून बाहेर काढा. अरे काय करावं आणि काय नाही करावं तेच कळेना. पण बघू, वेळ काय गेलेली नाही अजून. पुढचं पुढं बघू. अहो काय पुढचं 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 पुढं ढकलून नुसतं तेच लावलंय पप्पा तुम्ही. तर काका संग पण असंच घोळत केलं. मला माहिती आहे त्या बाईमुळे आणि त्या काकीच्या वादामुळे आपल्याला रस्त्यावर राहायची वेळ आली आहे. ती बाई स्वतःसाठी स्वतःच्या फायद्यासाठी काही बी करू शकते. तुम्ही असं शांत शांत मान खाली घालून राहू नका. जरा तरी नवरा म्हणून वागा ना. तुम्हाला जर तुमच्या सरीची काळजी असेल ना तर थोडा तरी विचार करा. बाकी आता तुमच्यावर आहे सगळं. तसं मी बी थोडा विचार करते. मला असं वाटतं मी एकदा त्या अतुलला भेटावं. त्याला भेटते, बोलते, तो कसा आहे काय जाणून घेते. मला आवडला तर ठीक आहे, नाही तर बघू. हे भेट झालं. एकदा तू त्याला भेट, तो तुला भेटला आणि तू त्याला जर आवडली, तुला जो आवडला तर म्हणजे पोरच भेटला. ठीक आहे, तुम्ही करा तुमचं काम, मी जाते हे घेऊन. बरं बरं, जरा सावकाश जा, सांभाळून जा बरं. तुम्ही बी जरा इचू काट्याचं जपून काम होय करा. होय होय, काय काळजी नको करू. आणि जेवायला लवकर या. होय होय, येतो की. कोण आहे? अगं अगं मी नवन, त्या दिवशी नाही का गावात गाडीवर गेलतो आपण. असं एवढं अडचणीत कशाला बसावं माणसानं? आता अभ्यास करायचं म्हणल्यावर असं शांततेतच बसावं लागतंय बघ. बरं बरं, करा अभ्यास. बरं ऐक की, तुला राग नसेल येणार तर एक विचारू का? विचार. मी आठवडा झाला तुला मळ्यात बघतोय. बोलावं म्हटलं पण डेअरिंगच झाली नाही बघ. पण आज तू स्वतःहून बोलली, लय भारी वाटलं बघ. काय हे हिरो, मी काय स्वतःहून बोललेले नाही, कळलं का? असं भूतासारखं अचानक समोर आला म्हणून घाबरून बोलले. आता कसं का होईना, पण पहिलं तूच बोललीस ना. बोलले मग पुढं तुला काय आता बक्षीस देऊ? नाही नको, बक्षीस नको. तू बोलली हेच माझ्यासाठी बक्षीस आहे बघ. अगे ऐक, अगं तिकडे जाऊ नको. तिकडं लय मोठा साप गेलाय. असं माझा पण अभ्यास झालाच आहे आणि मी पण जेवायलाच चाललो होतो. मग जाऊ की दोघं सोबतच. खरं सांगतोय का? तिकडे साप गेलाय? हा, लय मोठा साप गेलाय. आता तुला काय सांगू. बरं बरं, तू आवर ना पटकन, चल ना मग. थांब थांब, अरे किती वेळ लावतोय, चल ना पटकन. झालं ग, आलोच. मला उशीर होतोय, पटकन चल. बाकी तुझं नाव नाही सांगितलंस तू. माझ्या नावाचं काय करायचंय रे तुला? आहे का? आता मला नाही, कमी कमी त्या भल्या मोठ्या सापाला तरी सांगावं लागेल ना. नको सांगू, ठीक आहे, जातो मी इकडनं. ये तुझी तू. अरे थांब थांब, मी सांगते नाव. तू असं तिकडून नको ना जाऊ प्लीज, माझ्यासोबत चल. सांग ना. मी सरी. करी? कसली करी? अरे करी नाही रे, सरी सरी. सरिता नाव आहे माझं. हो, सरिता. नाईस टू मीट यू. मी नवन. बरं, हिरोगिरी झाली असेल तर जायचं का आपण? ठीक आहे, चला मॅडम या. बघून या बरं का, लय मोठा साप आहे तिकडे. थांब थांब. नीट या, नीट. लाले, अरे पीक चांगलं उगलंय की. चांगला आहे बा, लयच मेहनत घेतो राव तू. मस्त झालंय. आयला ना ना हा? परे करते. परी नाही रे, पाखरू आहे ते माझं, पाखरू. अरे पण तेच आहे का? वय वय तीच आहे. आता काय करायचं मग? हाय का आता
अरे पाखरू दिसल्यावर शिकारी काय करतात? शिकारी शिकार करतात. हा, तर आता जायचं, त्याला गाठायचं, त्याला पट्ट्यात घ्यायची आणि त्याची शिकार करायची. शिकार. हा ना ना, हा, तू माझा भाव आहे ना, हा. हे जरा बाजूला ठेव. बरं ठेवलं. लय दिवसापासून मी घोड्यावर बसायची स्वप्न बघतोय, आणि हे जर स्वप्न माझं पूर्ण नाही झालं आणि परिचान माझ्या मध्ये जर कोण आलं तर तोच घोडा त्याच्यावर चढवीन. तुझा घोडा जरा बाजूला ठेव. काय आधी पटव तर खरं, मग बघू कुणाची होती ते. म्हणजे जो पटवल त्याचे होणार आहे का? अरे येड्या भोकाच्या लाल्या, तेच बोललो ना मी तुला. अरे मोठ्या भावाला काय येडे बोलतो का? हाय का आता? तू काय बोलला? नातं बाजूला ठेवून बोल, म्हणून मी तसंच बोललो का नाही? हा, बरं चल लवकर, नाहीतर परीला दुसरं कोणतरी घेऊन जायचं. चल. हे दुसरं कोण घेऊन जातंय? एकेकाला घोडा लावीन ना इथं. तू आणि तुझा घोडा राहू दे जरा, नाही तर घोडी जायची पळून. चल 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 लाले, चल पटकन, चल पटकन. अरे कुत्रे बित्रे मागे लागले का तुमचे? एवढे का धापा टाकत पळत आले? अगं परी, मळ्यातली सुंदरी, अगं तू दिसली म्हणून आम्ही तुझ्या जवळ याची घाई केली बघ. आता तुझ्यासारख्या देखण्या पोरीला आम्ही पोरांनी घाई केलेली आवडली नसल तर तू परी आपलं सुंदरी कसली ग? नाना तुझं ठीक आहे रे, तुम्ही का पळताय पण? आता तुम्ही म्हण किंवा तू म्हण, ते कसे ना, पण पोरं पुरींच्या मागे का लागतात तर विषय असतो लग्नाचा, म्हणून मी बी पळतोय. अयो, तुमचं लग्न नाही झालं अजून? नाही ना अजून. हे लाल्या, तुझ्या लग्नाचं जरा बाजूला ठेव, इथे विषय जरा वेगळा आहे. बरं परे, इकडं खाली कशी काय तू? मला ना बोरं खायची होती, पण मी ते झाडच सापडत नाहीये मला, म्हणून मी ते शोधतीये किती वेळची. अरे आंब्याच्या झाडाच्या इथं बोर कसली र? इथं झाड आहे काय? अरे एकापेक्षा एका बोराची झाड माहिती आपल्याला, फक्त परीला तिथं खाली नदीला यावं लागल. परी जर खाली येत असेल ना तर तिला मोठमोठी पोरं आपलं बोर खाया घालतो ना. चालेल, सांगा कुठं आहे ते, येते मी. चल मग, मी इथं तर येतो वाड्यात. चल. तुमच्यासारख्या पोरांसाठी आणि बोरांसाठी मी कुठं पण येईल. शाबास, चला चला लालासाहेब, दाखवा रस्ता जरा. परे जरा हात धरून चाल. हा, कसं आहे ना, ही रस्ता ही माणसं नवीन आहेत ना, त्यामुळे जरा सपोर्ट असलेला बरा. बरोबर नाना, सपोर्ट तर पाहिजे. मग बरोबर बोलतोय ना नाना? तुम्ही पण ना, चला. होय ना? अरे आलो की. वर्षे, अगं जरा तरी विश्वास ठेव की माझ्या. सारखं डोक्याला ताण देत असते बघ तू. तुम्ही कामच तशी करता ताण घेण्यासारखी तर मग. बर, काय काम केलं का आता? का उगं बोलायचं म्हणून बोलायला लागलीस? हां, आणि तुला आता सांगतोय, सारखं सारखं अंगा नको खेटत जाऊ. डोक्यावर बिकर पडलीस काय? डोक्यावर नाही पडली, तुमच्या प्रेमात पडली मी. आणि माझं हे प्रेम असं जसं मी जाऊ देणार नाही, आणि कोणाला आयतं बी घेऊन जाऊ देणार नाही. अतुल, तुम्ही मला कधी सोडून जाऊ नका. बरं बाई, नाही जात तुला सोडून. सारखा सारखा संशय नको घेऊ माझ्या. संशय नाही घेत मी, तुम्हाला गमवायची भीती वाटते. त्या दोन पुरी, ती सरी जरा बरी वाटते, पण ती परी नुसते कुटाने बस पोरगी वाटते बघा मला, त्याच्या आईवानीच. तुमच्या आजूबाजूला दिसली ना ती, डोकंच फिरतंय बघा माझं तर. ए वर्षे, तुझा मुद्दा आता मला चांगलाच समजलाय. काय उगं माझी आई बनण्याचा प्रयत्न नको करू. तुम्हाला कसं काही कळत नाही हो? त्या तायडीचा काही इरादा आहे ना, तुम्हाला काहीच माहित नाही अजून. तुम्हाला कोण गोड बोललं की झालं, लगेच त्यांच्या नादी लागता आणि स्वतःची वाट लावून घेता. तुम्हाला म्हणून सारखं सारखं मला सांगावं लागतं, बोलावं लागतंय. बरं बाई, समजलंय मला, चांगलं समजलंय. तर हो बाजूला आता. याला दिवसभर गुराळ चालवून बोलत बसलो ना तर कामधंदा काय माझा बाप करणार काय? काय गुराळ चाल? मी गुराळ चालवते? ए वर्षे, थोबड पण ठेव की तुझा.
मगाचपासून ऐकतो मग काय बाजबाज बोलायला आलेस? बावट झालीस काय? तर गोळ्या बिळ्या संपलात तुझ्या आज. येडी कुठली हो बाजूला. येडी कुठली? मी येडी आहे का? मी येडी आहे का? येडीच. हा येडीच आहे मी. तुमच्यावरती प्रेम करते ना कारण येडीच आहे मी. स्वतःपेक्षा तुमची काळजी घेतली मी. का काळजी घेते? कारण येडी आहे ना मी. असल्या फालतू लोकांपासून मला वाचवून ठेवते मी. का? कारण येडी आहे ना मी. तुम्हाला जे पाहिजे ते सगळं दिलं मी. कशासाठी दिलं? का दिलं मी? कारण येडी आहे ना मी. 33 वर्षे एवढं सगळं करून जर तुला प्रेमात दुष्काळ मिळणार असेल तर मिळू दे. तुला दुष्काळच मिळू दे. आणि अतुल, तुम्ही जर मला सोडून गेला ना, म्हणजे तुम्ही जर माझ्यासोबत लग्न नाही केलं तर जी माझ्या आईने केलं ना तेच करणार मी. मी बी फास घेऊन मरणार. आणि तुम्ही बघाच, जर मी फास नाही घेतला तर माझं बी नाव वर्षी नाही. हा जावा जावा, त्या परीकडे जावा. त्या परीवर नाही ना भागलं त्या सरीकडे बी जावा. आणि जर दोघीवर बी नाही ना भागलं, तुमची कोणती माधुरी दीक्षित तिच्याकडे बी जावा तुम्ही. पण जावा, आतल्या तू जा जाता. आईचा किडायचं हिनं काय कटकट लावलं रे? ए बाई कालवा कशाला करते? गबस की. अगं रडते कशाला? गबस की. कालवा करते का इथं? गबस की. कोणतं ऐकलं धिंगारा होतो? अगं गबस की. वर्षा रड नको. गबस. काय रे, तू तर म्हटला होता इकडे साप गेलाय. आता कुठं गेला रे साप? अगं सापाला काय 12 वाटा असतात. गेला असेल कुठं बी. कोटारडा कुठला? अगं खरंच विचार इथं कुणाला पण सापाला किती वाटा असतात म्हणून. मला काय करायचंय? सगळ्यांना विचारायला मी काय एवढी रिकाम टेकडी नाहीये. बरं ते नको विचारू, पण हे पुस्तक घेऊन काय करतो ते तरी विचार. तुझ्या पुस्तकाचं मी कशाला विचारू? ठीक आहे नको विचारूस. एक ना एक दिवस तर विचारशीलच ना. कळलं? नाही कळलं. तुम्हाला सरळ बोलणारच नाही का? माझी मर्जी. मी सरळ बोलन नाहीतर वाकडं. तुला बोलायचं असेल तर बोल, नाही तर नको बोलू. ठीक आहे चल. काय ग ही पाटी कशी डोक्यावर घेतलीस? तुला काय करायचं रे? सरळ विचारते तर सरळ उत्तर दे की. ऊन लागतंय. अगं वर्ष रडतेस कशाला? शांत हो की. हां मी आहे नाही तर. बरं ते जाऊ दे. मी तुझी शपथ घेऊन सांगतो, तुला कधीच एकटं सोडणार नाही. अगं बघ की माझ्याकडं. जरा जरी माझ्यावर विश्वास ठेव. विश्वास आहे हो, पण लोकांच्या नजरा माहिती नाही किती वाईट असते. लोकांना बघू ते कोणाचं चांगलं झालेलं. अगं लोकांचं काय घेऊन बसलीस तू? तुझ्यासमोर एवढा मोठा अतुल उभा आहे. लोकांची काय गरज आहे तुला? बरं लोकांचं जाऊ द्या. तुम्ही शपथ घ्या आणि सांगा मला तुम्ही मला कधी सोडून जाणार नाही. आणि तुम्ही लग्न बी माझ्यासोबतच करणार. तुमची मालकीन तुम्ही फक्त मलाच करणार. घ्या शपथ. घ्या की. बरं वर्षे, मी तुझी शपथ घेऊन सांगतो, तुला कधीच एकटं सोडणार नाही. लग्न केलं ना फक्त तुझ्याशीच करणार. आणि या पट्ट्याची मालकीन फक्त तुलाच बनवणार. पक्का ना? 100%. असं बोलणारच माझा अतुल आहे. माझा देव म्हणजे नवरदेव. बर चल इथून पुढे आपल्याला बघण्यासारखं नाहीये. चल चल काय ग काय झालं? अशी का दुःखी झाली? काय एखाद्याची खुशी बघवत नाही खोडील सरीला? अरे अरे अगं ऐक की काय झालं? सॉरी बरं का ते मी खोडील सरी बोलल्याबद्दल. ह्या अतुल संग माझी आई लग्न लावायचं ठरवते. म्हणजे फिक्सच केलंय तिने. पण आता त्या वर्षीला आणि त्या अतुलला असं बघून मी कसं लग्न करू? मला तर काही कळतच नाही. हो विषय लय नाजूक आहे. मग अरे त्या अतुलची बायको आधीच ठरली आहे. मग मी कशाला त्यांच्यामध्ये जाऊ? मी का त्यांचं लग्न मोडू? नाही सरी, नाही. तू असं काही बी नाही करू शकत. तू त्यांच्यामध्ये बी नाही जाऊ शकत आणि त्यांचं लग्न बी नाही मोडू शकत. महत्वाचं म्हणजे स्वतःचं वाटोळं बी करून घेऊ शकत नाही. बरं झालं माझा देव माझ्या बरोबर आहे. मला असं बी त्या अतुल संग लग्नच करायचं नव्हतं, पण माझ्याकडे काही कारणच नव्हतं. आता ना मी काय करते, मी आता पटकन जाते आणि हे सगळं आईला सांगते. म्हणजे
एकदाच काय ना हा विषय संपवते. अगं ऐक की, मी काय म्हणतो, तू नको काय सांगू आईला. मला असं वाटतं की अतुलच सगळं जाऊन तुझ्या आईला सांगेल. आणि तसं पण तू आणि मी इथं जे काय बघितले ना ते कोणाला सांगायला पण नको आणि कोणाची दुश्मनी पण घ्यायला नको. बाकी समजून घ्यायला तर तू हुशार आहेसच की. हां तसं बरोबर बोलतोय तू. चल. ठीक आहे. असं वडत तर कोणी बी प्रेम करतं. कधी आपलं लग्न होतंय आपल्या बंगल्यात आपल्या बेडवर, कधी प्रेम करतं असं झालंय मला. बर करू की, लवकरच करू. बरोबर से वेळ खूप झाली का, जातो जरा कामाला नेतो. तू पण जा घरी. बरं. उद्या इथंच भेटायचं ना, म्हणजे तसं यायला बरं मला. हां एक की, पण ह्याच वक्ताला म्हणजे बरं. हां चालतंय. अहो अहो आता तुझ्या आवाला जरा घरी जाऊ दे, कामाधंद्याचं बघू दे. चालतंय ना? चालतंय. येऊ का? सावकाश जा. लाला साहेब कुठे आहे बोर? हा का खोटं बोललो तुम्ही आम्हाला? अरे हाय का, मी कशाला खोटं बोलू? हे काय दिसं ना का, पूर्ण सुकून गेलंय. गेल्या वर्षी किती भारी बोर होती याला. अरे लाल्या, तुला तुझं पटतंय काय बोलतोय ते? हा हा होय ना. बरे मी काय म्हणतो, हा. तू आमच्या शेतात चल. तिकडे अगं तिकडे आहे ना बोर आहे ती, चिंच आहे ती, कैरी आहे ती आणि पेरू बी आहे ती. हा अरे वा, आता मला चिंच पेरू आणि कैऱ्या पण खायच्यात. ए परे हो इकडे हो, झाड आहे हो, लय गोड बोर राहते. ये इकडे. आले. चला 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 बोर बघू. हे नारफळ्या, माझ्याच माळ्यातून माझ्या डावावर डाव टाकतोय व्हय. जरा हिसाबात राहा, नाही तर घोडा तयारच आहे बघ. अरे लाल्या, हे असं कधी बी कुणाला बी आडू जातो ना, म्हणून बिन लग्नाचं फिरतोय बघ तू. अरे पोरीला जरा पट्ट्यात घे, मग ती लग्नाला तयार होईल ना. अरे पट्ट्यात घेऊन ती तुझ्यावर लग्नाला तयार होईल, माझ्यावर होणार आहे का? आत्ता सगळ्यात जास्त मला गरज आहे लग्नाची, माझं वय होऊन गेलंय. तू जरा हिसाबातच राहा. बरं बाबा, तू म्हणतोय तसं करतो मी. बरं सांग काय करायचं नेमकं ते? अरे तिला नुसतं हात जरी लागला तर करंट लागल्यासारखं वाटतंय. आता ना तिला हळूच जातो, घेतो खोपच्यात, करतो शॉट. म्हणजे काय होईल, परी कायमची माझी होईल आणि मग कोण तिच्यावर लग्न करायला तयार बी होणार नाही. अरे पण अशा डावाला पोरगी तयार होईल का? अरे तयार का होईना, एकटीच आहे वाड्यात, कोणच नाही. आता जातो, करतो आडवी आणि घेतो शॉटच लावून टाकतो. अरे लाल्या ऐक माझं, पोरगी नाही तयार व्हायची. अरे लाल्या, छायला लग्न होईना म्हणून डोक्यावर परिणाम तर नाही ना झाला याच्या. उगं काहीतरी करायचं. ए लाल्या, ए लाल्या ऐक माझं, थांब. अरे हे बघा किती बोरं गोळा केलेत ते. नाना ये ना इकडे. बरे मी तुझ्यासाठी एवढी गोड बोरं दिली, माझ्यासाठी पण काय तर दे ना. मी नसते देत, तुम्ही तुमची गोळा करा. आणि मी पाहुणी आहे, तुम्ही माझ्यासाठी बोरं गोळा केली पाहिजेत. बरे मी बोराचं नाही ग बोलत. अरे हे बघा किती बोर आहे तिथे. ई लाल्या, अरे असं बिथरवाणी करू नको र. हा अरे असं घाई केल्याने हाताला काय बी नाही लागणार बघ. ए तू नको मला ओढायचं, चल. कसली मोठी बोर आहे ती हो इथं. अरे अरे अरे. हा, घे. हो, इथं पण हो. अय लालू, अरे काय चाललंय? काय नाही आपलं असं चाललं, पाहुणे बाई बोरे खातात. रामा हे बघ किती बोरं गोळा केली. ये तू पण खायला. आयला भारी केली ती बोरगोळा. मग लाला कधी लग्न? काय नाही चाललंय आता, होईल आता, आलंय जवळ. मास्टर घोडा तयारच आहे लग्नाचा, पण मी काय म्हणतो बरं झालं तुम्ही आलात. हा परेला घेऊन वर जाता काय? नाही काय, बरी चाललोय आम्ही. परे तू ये मास्तर आणि रामासोबत जाऊन, आम्ही जरा मागणं येतो, काम आहे जरा. नाही बरे थांब ना, आपण जाऊ ना मागणं. नाही लाल्या, जाऊ दे यांना, आपल्याला जरा काम आहे ते. थांब तू. ठीक आहे.
चला येतो साहेब चांगलं बोला. ए लावल्या अरे बरं झालं मास्तर राम आला, नाही तर काहीतरी कुठं करून बसला असता ना तू. हा तू बस कुठं नाही, हातात चान्स गेला चांगला. अरे येड सगळ्या एकटीच घावली तिथं वाड्यात. तर असा सगळा खेळ आहे बघा. म्हणजे इथं ना कोणाचा कोणाला कसलाच मिळ नाही हो. काय काय लोकांचं लय अवघड असते बघ. अहो अवघड साधं कुठलं अवघड आहे? आणि लांबचं कशाला, आपल्या त्या लाल्याचं उदाहरण घ्या की. अहो जवानीत असताना किती स्थळं त्याने नाकारली. म्हणजे काय म्हणायचं माहिती आहे का, ही पोरगी अशीच आहे, ती पोरगी तशीच आहे, ही काळीच आहे, ही डोलीच आहे, ही नकटीच आहे. लय काय काय बोलायचं, जणू काही हिरोच लागून गेलाय कुठला. आणि आता बसलाय पोरीच्या मागे लागत. पण ह्याला ना कोणी सुद्धा पोरगी द्यायला तयारच नाही. अहो सगळं असलंच झालं आणि गावागावात असलीच परिस्थिती झाली बघा. मी काय म्हणते, तू पण आजकाल लय चक्रा मारायला लागलाय. म्हणजे त्याचा बी डाव आहे का काय लगीन करायचं? हां तुम्हाला एक आतली गोष्ट सांगू का, इथनं पुढं म्हणजे कोण बी तुमच्या आसपास येणार असेल का, त्याचा काय ना काय नक्कीच फायदा असणार आहे बघा. म्हणजे माझा की माझ्या देखण्या पुरींचा? ऐका, देखण्या पुरींचा तर हाच फायदा हो, पण पुरींपेक्षा ना तुम्हीच देखणे आहे बघा. म्हणजे माझा म्हणायचा अर्थ असा आहे की तुमच्या मागं काय ना काय कारण करून म्हणून तर फिरते ती ना सगळी. वय वय ती तर आहेच की. मग जे आहे ते खरंच आहे की. पण मी काय म्हणते माझ्या, हां मी इथं आल्यापासून तू पण माझ्या मागं पुढं करतोय की, म्हणजे तुझा बी काहीतरी फायदा असणारच की. नाही नाही, माझा कसला फायदा असणार हा, म्हणजे मला त्याची काय गरज आहे. अहो घरी चांगली देखणी बायको आहे माझी. हा मग मी तुमचा कशा फायदा घेईन बरं? असं मग काय तर. पण माझ्या हां मला असं वाटतं तू एक ना एक दिवस माझा काहीतरी फायदा घेणारच. ते बघू की आता पुढं. बरं चल कामाला लाग. होय की, चल. काय आता गुडघ्याचं दुखणं होय की. असं विसरत नको जाऊ. दे हात. नाही इथनं पुढं नाही सर. ए अतुल ये की, आजकाल लयच कामात असतो रे. ए बाई चालू तुझं काम, मला फ्रेश व्हायचंय. अरे ये की इकडं, हा इकडं पाणी, इकडं फ्रेश हो. बर हापस. कुठे गेलता एवढं दमायला? आजकाल लयच मन लावून काम करतोय. बाकी काय चाललंय खाली? आमचं पहिलं आजकाल जेवायला पण येत नाही. एवढं कसलं रे काम लावता? आता तुला खरं सांगू की खोटं? काय? तेच जे तू विचारलंस. जर तू खरा माझा मित्र असशील ना तर खरं सांगशील बघ. नको ग, आता तू पोटूस आहेस, उगाच रिस्क कशाला. अरे अतुल, आता तर कुठं दुसरा महिना चालू आहे, एवढा काही लोड नाहीये मला अजून. जर 7वा 8वा महिना असता तर एक वेगळी गोष्ट होती. म्हणून म्हणते जे काय सांगायचं ते खरं खरं सांग. नको ग, राहू दे तरी पण. तुला माझी शपथ आहे अतुल, सांगतो का नाही? आता तू शपथ दिली म्हटल्यावर मला खरं बोलायचं लागेल. बरं ऐक, पहिली गोष्ट तर मी आताच वर्षीसोबत झोपून आलोय, आणि दुसरी गोष्ट तू महाद्या का नाही तुझा कामाच्या नावाखाली ताईडीसोबत चाळ करतोय. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. गपे, काय पण नको खोटं बोलू. काय पण काय, अगदीच वर्षीसोबत घडलं ते सांग रे तुला खरं खरं. त्या वर्षीचं सोड, मी आमच्या पहिलवानांचं विचारते तुला. अगं पहिल्यांदा तर 101% खरं आहे बघ. त्या आईला त्याच्यामुळे मला काय गोष्टी क्लिअर झाल्या का. ती तायडी आहे की नाही, तायडी तोंडावर एक बोलते आणि भाग एक बोलते. तिला वाटत असेल पहिलवान जसा फसलाय ना तसा यो अतुल पण पसंत, पण तिला कुठं माहिती आहे यो अतुल आहे अतुल, भल्यावाल्यांना पाणी पाजल. कळलं काय? मला त्रास वाटतंय, तू माझे कान भरतोय आणि आमच्या दोघांमध्ये वाद लावून द्यायचा प्रयत्न करतोय. हाय का आता मी कधी तुमच्यात वाद लावून दिला का? हा तुला जर खोटं वाटतं ना, चल आंब्या झाडाकडे जातो. चल
मी पण बघते आज काय खरं आणि काय खोटं ते. चल. म्हणजे मी जे बोलतो तुला विश्वास पडत नाही काय? हा? स्वतः डोळा बघशील तेव्हा बघशील. बघ चल. तुला खोटं वाटतंय ना? बघ स्वतः डोळ्यानं आता. हळू. बघितलं का वस्तूवरची महात्वरती शीत? सांगत होतो ना, खोटं वाटत होतं तुला. बघ आता तुझ्या डोळ्याने. आपली मळ्यातली कथा कधी कोणता मोड घेईल हे काही सांगता येत नाही बघा. म्हणजे बघा ना, गेल्या महिन्यापूर्वी जेव्हा अतुल महादाचा मोठा वाद झाला होता, त्याच वेळी महादाने भल्या मोठ्या मोठ्या बाता करत अर्धी भाकर खाऊ पण सुखात राहू असं काय काय बोलला होता. पण आता बघा कसा तायडीच्या नादी लागलाय. तिच्या बोलण्यात तो वाहत चाललाय. बाकी तो तर काय करणार म्हणा, शेवटी तो पण माणूसच आहे. पण ह्या मळ्यातल्या सगळ्याच माणसांच्या अशा वेगवेगळ्या मर्दानगीचे परिणाम मळ्यात पुढे लय खत्री होणार आहेत हे मात्र खरं आहे. आणि हेच परिणाम काय होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी पुढील जबरदस्त अशी कथा बघत राहा. म्हणजेच तुमच्या आवडत्या मळ्यातल्या कथा बघत राहा.